नमस्कार। आज ज्येष्ठ शुक्ल दशमी शक 1935 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदी एस झेंडे यांची नियुक्ती। केसी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला यावर्षी प्रवेश देण्यास मनाई। आणि जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत पाण्याचा दुप्पट साठा। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदी सतीश झेंडे यांची नियुक्ती झाल्याचं सांगितलं जात आहे। ठाणे महापालिकेचे विद्यमान आयुक्त RA राजीव हे गेल्या 2 महिन्यांपासून रजेवर होते। त्यांचा कारभार श्यामसुंदर पाटील यांच्याकडे होता। 4 एप्रिलला शिळफाटा इथे इमारत पडून 74 जणांचा बळी गेला। या प्रकरणी आयुक्तांवरही बरेच आरोप झाले होते। या घटनेनंतर आयुक्त महिनाभराच्या रजेवर गेले होते। नंतर ही रजा त्यांनी आणखीन वाढवली होती। त्यामुळे राजीव पुन्हा महापालिका आयुक्त पदावर येणार नाहीत हे स्पष्ट झालं होतं। शासनानं आज महापालिका आयुक्त पदावर सतीश झेंडे यांची नियुक्ती केल्याचं सांगितलं जात आहे। सतीश झेंडे यांनी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी तसंच ठाण्याचे जिल्हाधिकारी म्हणूनही काम पाहिलं आहे। त्यामुळे त्यांना ठाण्याची आणि ठाण्याच्या राजकारणाची चांगलीच माहिती आहे। सतीश झेंडे हे 1993च्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत। हाफकिनचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून ते प्रतिनियुक्तीवर होते। तिथून त्यांची ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्याचं सांगितलं जात आहे। ठाणे जिल्ह्याच्या विभाजनासंदर्भात प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी नियोजन आयोगाचे सदस्य डॉक्टर नरेंद्र जाधव लवकरच ठाणे जिल्ह्याला भेट देणार आहेत। केंद्रीय नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मॉन्टेक सिंग अहलुवालिया यांनी ही माहिती एका पत्राद्वारे स्वातंत्र्य सैनिक रवींद्र वैद्य यांना कळवली आहे। ठाणे जिल्ह्याचं विभाजन करून आदिवासी विभागाला केंद्रशासित प्रदेश करावं या मागणीसाठी अलीकडेच केंद्रीय नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मॉन्टेक सिंग अहलुवालिया यांना रवींद्र वैद्य यांच्या नेतृत्वाखालील एक शिष्टमंडळ भेटलं होतं। त्यावेळीही त्यांनी या विषयाच्या अभ्यासासाठी नरेंद्र जाधव यांची एक सदस्यीय समिती नियुक्त केली जाईल असं आश्वासन दिलं होतं। ही समिती प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून त्याचा अहवाल आपल्याला देईल असं अहलुवालिया यांनी सांगितलं होतं। अलीकडेच अहलुवालिया मुंबईत आले होते। त्यावेळी बऱ्याच बैठका असल्यामुळे सविस्तर न बोलता आल्यामुळे अहलुवालिया यांनी वैद्य यांना या संदर्भात पत्र पाठवलं आहे। ठाणे जिल्ह्याचं विभाजन व्हावं या मताचे सर्व असून मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात चर्चा झाली आहे। नियोजन आयोगाचे सदस्य नरेंद्र जाधव लवकरच ठाणे जिल्ह्याला भेट देऊन पाहणी करतील आणि त्याचा अहवाल आपल्याला देतील असंही अहलुवालिया यांनी या पत्रात म्हटलं आहे। ठाण्यातील एक्सेलसियर एज्युकेशन सोसायटीच्या केसी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील गैरप्रकार आणि शिक्षणाचा सुमार दर्जा लक्षात घेता AICTEनं या शैक्षणिक वर्षात प्रवेश देण्यास मनाई केली आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि नैनेश डोळस यांनी या प्रकरणी विद्यापीठाकडे गेल्या 2 वर्षांपासून पाठपुरावा केला होता। या महाविद्यालयातील गंभीर उणीवा लक्षात घेत महाविद्यालयाला या शैक्षणिक वर्षात नव्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास मनाई करण्यात आली आहे। या विरोधात महाविद्यालयानं मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याचा प्रयत्न केला, पण न्यायालयानं हस्तक्षेप करण्यास नकार देऊन महाविद्यालयाची याचिका फेटाळली आहे। महाविद्यालयाकडे किमान 2.5 एकर जागेची आवश्यकता असताना महाविद्यालयाकडे केवळ 2 एकरच जागा आहे। महाविद्यालयानं 17,236 चौरस फुटाचा बिल्टअप एरिया असल्याचं दाखवलं असलं तरी प्रत्यक्षात 6,256 चौरस फूट एरिया महाविद्यालयाकडे आहे। वर्ग खोल्या, प्रयोगशाळा, प्रसाधनगृह यांचा महाविद्यालयात तुटवडा आहे। महाविद्यालयाच्या इमारतींना वापर परवाना नाही। ठाणे महापालिकेनं महाविद्यालयातील सर्व अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश महाविद्यालयाला दिले आहेत असे अनेक आक्षेप या महाविद्यालयाच्या विरोधात घेण्यात आले आहेत। ठाण्यातील सुप्रसिद्ध डॉक्टर संदीप केळकर यांना अमेरिकेतील नामवंत अशा हार्वर्ड विद्यापीठामध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेत व्याख्यानासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे। जगभरातून आलेल्या अनेक संशोधनातून डॉक्टर केळकर यांची मानसिक लसीकरण ही संकल्पना निवडण्यात आली आहे। भावनिक बुद्धिमत्ता या विषयावरील या जागतिक परिषदेमध्ये जगभरातील 300हून अधिक संशोधक
बालमानसशास्त्रज्ञ आणि न्यूरोशास्त्रज्ञ सहभागी होणार आहेत। मुलांच्या भावना, भावनिक बुद्धिमत्ता आणि त्यांचे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीमधील महत्त्व तसंच बॉडी माइंड या संकल्पनेवर 3 दिवसाच्या परिषदेमध्ये चर्चा आणि उद्बोधन होणार आहे। या परिषदेसाठी निमंत्रित करण्यात आलेले केळकर हे भारतातील एकमेव बालरोगतज्ञ आहेत। डॉक्टर संदीप केळकर हे गेले 20 वर्ष ठाण्यात बालरोगतज्ञ म्हणून कार्यरत आहेत। अमेरिकेतील 6 सेकंद या संस्थेमधून त्यांनी भावनिक बुद्धिमत्ता या संकल्पनेवर खास प्रशिक्षण घेतलं आहे। मुलं आणि पालकांसाठी गेली 10 वर्ष ते समुपदेशन करत आहेत। भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना रुजावी म्हणून ते विशेष प्रयत्न करत आहेत। जावे भावनांच्या गावा या पुस्तकाचं लेखनही डॉक्टर संदीप केळकर यांनी केलं आहे। पाणी सोडलं आहे असं सांगण्याच्या निमित्तानं जबरदस्तीने घरात घुसून एका 21 वर्षीय युवतीचा विनयभंग करण्याचा प्रकार घडला आहे। या प्रकरणी विलास लाड या युवकावर गुन्हा दाखल झाला असून पोलीस त्याच्या शोधात आहेत। दिवा दातिवली इथे राहणाऱ्या या 21 वर्षीय युवतीच्या इमारतीत पाणी सोडण्याचं काम विलास लाड करत असे। पीडित युवतीच्या घरी रात्रीच्या सुमारास दरवाजा वाजवून पाणी सोडलं असल्याचा बहाणा त्याने केला। त्यावेळी या युवतीनं दरवाजा उघडला असता विलास लाड जबरदस्तीने तिच्या घरात घुसला आणि तिच्याशी अश्लील कृत्य केलं आणि हा प्रकार कोणाला सांगितल्यास सोडणार नाही असा दमही दिला। या युवतीनं या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे। पावसानं आज काहीशी उघडीप घेतली असली तरी गेल्या 24 तासात जिल्ह्यामध्ये सरासरी 64 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। ठाणे कल्याणमध्ये 70 मिलीमीटर, मुरबाडमध्ये 54 मिलीमीटर, उल्हासनगरमध्ये 104 मिलीमीटर, अंबरनाथमध्ये 61 मिलीमीटर, भिवंडीमध्ये 50 मिलीमीटर, शहापूरमध्ये 48 मिलीमीटर, वसईमध्ये 80 मिलीमीटर, जव्हारमध्ये 13 मिलीमीटर, विक्रमगडमध्ये 33 मिलीमीटर, मोखाडामध्ये 7 मिलीमीटर, वाडामध्ये 57 मिलीमीटर, डहाणूमध्ये 114 मिलीमीटर, पालघरमध्ये 151 मिलीमीटर तर तलासरीमध्ये 53 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। 7 जून पासून पाऊस सुरू झाल्यानंतर आज प्रथमच पावसानं विश्रांती घेतल्याचं दिसत असून बऱ्याच दिवसांनी सूर्याचं दर्शनही झालं आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास 5 पट अधिक पाऊस नोंदवण्यात आला आहे। जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी 1 जून ते 19 जून 2012 या काळात 2000 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती, तर यावर्षी 9280 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। म्हणजे जिल्ह्यात गेल्या वर्षी 1 ते 19 जून या काळात सरासरी 137 मिलीमीटर पाऊस झाला होता, तर यंदा याच काळात 618 मिलीमीटर पाऊस झाला आहे। जिल्ह्यामध्ये झालेल्या जोरदार पावसानं जिल्ह्यातील धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आजच्याच तारखेला पाण्याचा साठा दुप्पट असल्याचं दिसत आहे। जूनच्या 7 तारखेपासून पावसानं यंदा हजेरी लावली आहे। शहरातच नव्हे तर धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस झाल्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे। गेल्या वर्षी आजच्या दिवशी असलेल्या पाणीसाठ्याच्या तुलनेत यंदा धरणातील पाणीसाठा दुप्पट असल्याचं दिसत आहे। धामणी धरणामध्ये गेल्या वर्षी आजच्या दिवशी 58 दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा होता, तर यंदा तो 95 दशलक्ष घनमीटर आहे। भातसा धरणामध्येही गेल्या वर्षी आजच्या दिवशी 269 दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा होता, यंदा तो 360 दशलक्ष घनमीटर आहे। ठाणे कल्याण डोंबिवलीला पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी धरणाचीही हीच परिस्थिती आहे। गेल्या वर्षी आजच्या दिवशी बारवी धरणामध्ये 38 दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा होता, तर यंदा आजच्या दिवशी 77 दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा आहे। जिल्ह्यातील इतर धरणांची ही परिस्थिती थोड्याफार फरकानं हीच आहे। त्यामुळे निदान यंदा तरी पाणी कपातीपासून जिल्ह्यातील नागरिकांची सुटका होईल असं दिसत आहे।